सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शहीद ए आझम भगतसिंग ही त्यांची लिहिलेली लेखमाला. खालच्या पुढे सुरू करते. भगतसिंगचे वडील सरदार किशन सिंग यांनी मुलाची फाशी टाळावी म्हणून व्हॉइसरॉय आणि न्यायासन म्हणजे ट्रिब्युनल यांना पत्राद्वारे कळवलं की ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी भगतसिंग कलकत्त्यात होते असा साक्षीदार मी आणू शकतो. न्यायालय त्याला बोलावू शकतात. जेव्हा की भगतसिंगाचा खटला अंतिम टप्प्यात पोचला होता. जेव्हा ही गोष्ट भगतसिंगांना कळली तेव्हा त्यांचा भयंकर संताप झाला, राग आला. त्याच रागाच्या भरात त्यांनी वडिलांना पत्र लिहिलं. त्या पत्रातून त्यांनी आपल्या भावना, विचार, निर्धार, उद्देश सारं प्रकट केलं. वडिलांनी फाशी रद्द होण्यासाठी केलेल्या अर्जाने भगतसिंग अतिशय क्रुद्ध झाले. काय करू आणि काय नको असं त्यांना झालं. कधीही वडिलांना प्रत्युत्तर न करणाऱ्या भगतसिंगांनी काहीही भीडभाड न ठेवता अतिशय कठोर भाषेत त्यांची निर्भत्सना केली. म्हणाले, पाठीत खंजीर खुपसलात, विश्वासघात केलात. म्हणाले, पिताजी, प्रत्येकाची सत्वपरीक्षेची एक वेळ असते. तुम्ही त्यात अपयशी ठरलात. तुम्ही केवढे मोठे देशभक्त आहात हे मी जाणतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही अवघं आयुष्य समर्पित केलं हे का मला माहीत नाही. असं असताना अशा मोक्याच्या वेळी तुम्ही असा दुबळेपणा कसा दाखवला हेच समजत नाही. कोणत्याही प्रकारचा बचाव करण्याच्या मी नेहमीच विरोधात होतो हे आपल्याला माहीत आहे. मी आपल्याला लिहिलेलं पत्र या गुंतागुंतीच्या सर्व तपशील जगाला कळावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून हे पत्र प्रसिद्ध करावे ही विनंती करतो. तुमचाच लाडका मुलगा भगतसिंग. भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांची फाशी रद्द व्हावी म्हणून जनतेनं आणि काही राष्ट्रीय नेत्यांनी देशव्यापी आंदोलन सुरू केलं. 14 फेब्रुवारी 1931 रोजी मदन मोहन मालवीय यांनी मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित करण्यासाठी व्हॉइसरॉयला तार पाठवली. पंजाबमध्ये अपील समित्यांची अनेक ठिकाणी स्थापना करण्यात आली. या समित्यांचा उद्देश होता लोकांच्या भावनिक आवेगाला उत्तेजित करून ज्या दिवशी भगतसिंग व इतर दोघांना जेव्हा फाशी दिली जाईल त्या दिवशी लाहोर, अमृतसरमध्ये होणाऱ्या हिंसक निदर्शनामध्ये भाग घ्यावा. नौजवान भारत सभेच्या जुन्या सदस्यांनी या समित्या स्थापल्या होत्या. या काळात या सगळ्यांची फाशी जन्मठेपेत बदलण्यात यावी यासाठी व्हॉइसरॉयला पाठवण्यात येणाऱ्या अर्जावर जास्तीत जास्त सह्या घेऊ इच्छित होते. या कारणाने जनतेसमोर जाण्याची भाषणं देण्याची संधी मिळाली. जनतेत आवेश, जोश निर्माण झाला. लोकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली. या समित्यांच्या सदस्यांनी जाहीर केलं की जर काँग्रेसच्या नेत्यांनी क्रांतिकारकांसाठी काही प्रयत्न केला नाही तर त्यांचं स्वागत काळ्या झेंड्यांनी होईल. जवाहरलाल परत जा, गांधी परत जा या घोषणांनी त्यांचं अभिनंदन केलं जाईल असं अमृतसरमध्ये वारंवार जाहीर केलं. मुंबई शहर भगतसिंग आणि त्यांच्या साथींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या बातमीनं हादरून गेलं. उदासीनता पसरली. मुंबईत आझाद मैदानावर 28 फेब्रुवारीला एका विशाल सभेचं आयोजन करण्यात आलं. त्यांनी व्हॉइसरॉयकडे लाखो लोकांच्या सह्यांचा अर्ज पाठवण्याचे समर्थन केले. 27 फेब्रुवारीला शेरनवाला गेट मशिदीत लाहोरच्या मुसलमानांनी शुक्रवारच्या नमाजानंतर बैठक घेऊन मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी तार व्हॉइसरॉयला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मौलाना अब्दुल कलाम आझादतर्फे गांधीजींना सांगण्यात यावं की गांधीजींनी फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी व्हॉइसरॉय यांचं मन वळवण्यास सांगावं. कराची नगरपालिकेने फाशी देऊ नये अशी तार व्हॉइसरॉयला केली. बनारसहूनही बऱ्याच सह्या असलेला अर्ज फाशीची सजा कमी करण्यासाठी व्हॉइसरॉय यांच्याकडे पाठवण्यात आले. परदेशातूनही विरोध झाला. लंडनमध्ये 4 मार्च 1931 रोजी फाशी विरोधात एक सभा घेण्यात आली.
आणि फाशी रद्द करण्याचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लंडन शाखेने प्रसारित केलं. या काळात भगतसिंगांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. इन्कलाब जिंदाबाद या घोषणांची जागा वंदे मातरमनं घेतली. भगतसिंग आणि त्यांच्या साथींची फाशी वाचवण्यासाठी बाहेर प्रयत्न सुरू असताना स्वतः भगतसिंग आणि त्यांच्या साथींचे म्हणणं काय आहे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. यांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नव्हता. उलट फाशी झाल्यानं देशात क्रांतिकारी वातावरण निर्माण होईल म्हणून ते फाशीची उत्कटतेने वाट पाहत होते. ते कधीच दयेचा अर्ज किंवा माफी मागायला तयार नव्हते. फाशीच्या स्थगितीकरणासाठी लोकांनी मर्सी पिटिशन द्यायचा अर्ज व्हॉईसरॉयला पाठवण्याचं ठरवलं. बचाव पक्षाच्या 5 वकिलांनी मसुदा तयार केला. 20 मार्च 1931 रोजी या खटल्याचे प्रमुख वकील प्राणलाल मेहता हे तुरुंगात तिघांच्या सह्या घेण्यासाठी आले तेव्हा हसून भगतसिंग म्हणाले, तुमचा मसुदा राहू द्या. आम्ही दयेची प्रार्थना तर पाठवूनही दिली. ती दयेची प्रार्थना अशी होती, ब्रिटिश न्यायसभेने 7 ऑक्टोबर 1930 रोजी आम्हाला फाशी सुनावली. आम्ही जॉर्ज पंचम या इंग्लंडच्या राजाविरुद्ध युद्ध सुरू केलं असा आमच्या विरुद्ध मुख्य आरोप आहे. आणि नंतर भगतसिंगांनी 3-4 पानांचं लांबलचक पत्र लिहिलं. आणि शेवटी भगतसिंग म्हणाले, आपण आम्हाला मृत्यूच्या तोंडी द्यायचं नक्की ठरवलं आहे आणि तसं नक्की करणारच, कारण सत्ता तुमच्या हातात आहे. बळी तो कानपिळी यानुसार आमच्यावरील खटला त्याचा पुरावा आहे. आपल्या न्यायालयीन नियमानुसार आम्ही युद्धकैदी आहोत. तशाच प्रकारची वागणूक आम्हास देण्यास यावी म्हणून आमची मागणी आहे. आम्हाला फाशी देण्याऐवजी गोळ्या घालाव्यात. आपले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. भगतसिंग आणि साथींना सामान्य गुन्हेगारांप्रमाणे फाशी जाऊन मृत्यू नको होता, तर युद्ध गुन्हेगाराप्रमाणे गोळ्या झेलून मृत्यू हवा होता. भगतसिंगांनी किती सहजपणे मृत्यू स्वीकारला हे त्यांनी वडिलांशी बोललेल्या संभाषणातून दिसून येतं. भेटीदरम्यान भगतसिंगचे वडील सांगत होते, महात्मा गांधी व्हॉईसरॉयना म्हणाले की या 3 तरुणांना फाशी द्यायची असेल तर भारतीय काँग्रेस कराची अधिवेशनापूर्वी देण्यात यावी. भगतसिंगांनी विचारलं, कराची अधिवेशन कधी आहे? वडील म्हणाले, या महिन्याच्या शेवटी आहे. भगतसिंग म्हणाले, ही तर मोठी चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. उन्हाळ्यात या कोठडीत भाजून निघण्यापेक्षा मरण केव्हाही चांगलं. मला जर पुनर्जन्म मिळाला तर तो भारतातच मिळावा. माझा देश स्वतंत्र होण्यासाठी पुन्हा इंग्रजांशी सामना करावा लागेल. भगतसिंग पक्के नास्तिक होते. ते आपल्या नास्तिकतेवर मृत्यूच्या दिवशीही ठाम होते. त्यांच्या तुरुंगाचा मुख्य वॉर्डन चतुरसिंग प्रेमळ आणि ईश्वरभक्त होता. त्या दिवशी 3 वाजण्याच्या सुमारास तिघांनाही फाशी देण्याच्या सूचना आल्या होत्या. भगतसिंगांचे काहीच तास शिल्लक राहिले असताना तो भगतसिंगांच्या जवळ येऊन म्हणाला, बेटा, तुझी शेवटची वेळ आली आहे. मी तुझ्या वडिलांसारखा आहे. माझी एक गोष्ट ऐकशील? हसून भगतसिंगांनी विचारलं, बोला, काय हुकूम आहे? वॉर्डन म्हणाला, माझी एक विनंती आहे. शेवटच्या क्षणी तरी वाहेगुरूचं नाव घे आणि गुरुवाणीचा पाठ कर. हा ग्रंथ तुझ्यासाठी आणला आहे. भगतसिंग हसून म्हणाले, चाचा, तुम्ही आधी सांगितलं असतं तर निदान तुमच्या इच्छेसाठी तरी मी तुमचं ऐकलं असतं. पण आता शेवटच्या क्षणी जर मी परमात्म्याची आठवण काढली तर तो मला भित्रा म्हणेल. साऱ्या आयुष्यभर याने माझी आठवण काढली नाही आणि आता मरण समोर आलेलं पाहून मला आठवू लागला. म्हणून चाचा, आजवर मी जसं जीवन व्यतीत केलं तसंच मला या जगातून जाऊ द्या. मी नास्तिक होतो आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही असा ठपका माझ्यावर ठेवला जाईलही. परंतु भगतसिंग भित्रा आणि बेईमान होता. मरण पाहून त्याचे पाय लटपटले असा आरोप कोणी करणार नाही. परंतु त्यांना विचार करायला वेळ कुठे मिळाला. ते आपल्या दोस्तांशी म्हणजे लॅनिनचे चरित्र वाचत होते, तोच त्यांच्या काळ कोठडीचे कुलूप उघडले गेले. फाशीचा हुकूम आला आहे.
आपण तयार व्हा. भगतसिंगांनी हातातील पुस्तकावरची नजर ढळू न देता म्हणाले, थांबा. एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटत आहे. आवाज कडक, भयाचे आणि उदासीनतेचे भाव दूरवरही नव्हते. तुरुंग अधिकाऱ्यांसाठी असे स्वर अनोळखी होते. भगतसिंगांनी काही वेळ वाचन केलं, पुस्तक ठेवून दिलं आणि म्हणाले, चला. काळ कोठडीतील एक कैदी मरण्यासाठी चालला होता. चेहरा आनंदाने उजळला होता. इतरांचे चेहरे मात्र उदास होते. भगतसिंगांनी मोठ्या प्रेमभावाने शेवटचे आपल्या काळ कोठडीकडे पाहिले आणि कोठडीच्या बाहेर आले. ते तुरुंग अधिकाऱ्याला म्हणाले, आमचे चेहरे कानटोपाने झाकले जाऊ नयेत. या आमच्या हातांमध्ये बेड्या घालू नयेत. आपापल्या कोठड्यांमधून राजगुरू सुखदेवही बाहेर आले. तिघांनी गळाभेट घेतली. एका बाजूने सुखदेव, मध्ये भगतसिंग आणि दुसऱ्या बाजूने राजगुरू होते. भगतसिंगाने आपले डावे उजवे हात दोघांच्या हातात घेतले आणि भगतसिंगांनी गाणं सुरू केलं. दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उल्फत, मेरी मिट्टी से भी खुशबू ये वतन आएगी. तिघांचे स्वर एकात मिसळले. वॉर्डनने पुढे होऊन फाशीचा काळा दरवाजा उघडला. नियमाप्रमाणे लाहोरचा उपअधीक्षक उभा होता. या तिघांनाही मोकळं पाहून चिंतित झाला. ते पाहून महम्मद अकबरने त्यांना आश्वस्त केलं. त्याच वेळी त्याची आणि भगतसिंगांची नजरानजर झाली. भगतसिंगांच्या डोळ्यात आनंद, शांती होती. ओठावर मित्रत्वाचे हास्य आणि आवाजात एका राष्ट्रपुरुषाची गंभीरता. भगतसिंग म्हणाले, मॅजिस्ट्रेट साहेब, आपण खरे भाग्यवान आहात. आज भारताचे क्रांतिकारक आपल्या आदर्शासाठी कसे प्रसन्नपूर्वक मृत्यूला मिठी मारू शकतात हे बघण्याची संधी आपल्याला मिळाली. भगतसिंगांचा स्वर, शब्द आणि स्वरूपातील खरेपणाने तो प्रभावित झाला, अवाक झाला, थक्क झाला. भगतसिंग आणि त्यांचे साथी फाशीच्या तक्त्याच्या शिड्या चढत होते. त्या तक्त्याने आजवर न कंपणारे, न लटपटणारे, तारुण्याच्या लखलखाटाबरोबर आलेले पाय पाहिले नव्हते. पाहिले होते जीवाच्या भीतीने आकांत करणारे, घाबरलेले, गर्भगळीत झालेले पाय. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे आभार मानते की त्यांनी इतकी सुंदर मालिका मला वाचायला दिलेली आहे. उद्याच्या भागात आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.